काही दिवस उरलेले आहेत, मात्र या निवडणुकांना ब्रेक लागणार का असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे। आणि इतर काही महत्त्वाच्या घडामोडी या संदर्भात भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत मराठा योद्धा मनोज जरांगे दादा आहेत। सर, खरं तर स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आज महत्त्वाची सुनावणी पार पडते सुप्रीम कोर्टामध्ये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 55 जागांवरती 50% आरक्षण जी मर्यादा आहे ती ओलांडलेली गेलेली पाहायला मिळते। काय तुमचं मत एकंदरीत यावरती आहे? तुमचा लढा सुद्धा या आरक्षणाच्या प्रश्नांवरती अजूनही सुरूच आहे। याच्यातून एक माहिती झाली राज्याला म्हणण्यापेक्षा मराठ्यांना माहिती होणं गरजेचं होतं की हे दुसऱ्याने आरक्षण जर घेतलं तर त्यांना बोगस आरक्षण म्हणणार, 10% मराठ्यांना आरक्षण दिलं बोगस दिलं म्हणणार, 50%च्या वर दिलं म्हणणार, ते उडवण्यासाठी, घालवण्यासाठी, रद्द करण्यासाठी हे कोर्टात जाणार। हेच ओबीसीचे काही नेते आणि मराठ्यांच्या काही कुणबीच्या नोंदी निघाल्या तर प्रमाणपत्र निघालं तर एखाद्याला म्हणणार बोगस प्रमाणपत्र आहे। पण मराठ्यांच्या आता ह्या 15 दिवसात एक गोष्ट लक्षात आली, हेच बोगस आरक्षण खात्यात, हेच खरे चोर आहेत, यांनाच दुसऱ्याचं खायची सवय लागली। आता ते उघडे पडले आणि मराठी ह्या 15 दिवसात आणखीन जागे झाले। अरे आपलं खरं आरक्षण आहे, आपल्याला हे असं म्हणतात आणि हेच बोगस खात्यात, हेच चोट्टे आहेत आणि खरंच चोट्टे आहे ते। 27% आरक्षण 100% घेते ते। न्यायदेवता कसं काय ठेवील? आता किती वाईट वाटतं, हां? आता कसं लागतं? स्वतःचं चालल्यावर किती वाईट वाटतं आणि ते बी बोगस चाललंय, ओरिजिनल नाही। तुमचं ओरिजिनल तर 27% आहेच ना, बोगस चाललंय तर येते का झोप? आम्हाला किती वाईट वाटत असेल। 40-50 वर्ष आमच्या लेकराचं वाटलं झालं, आरक्षण असून सुद्धा आमचं गॅजेट हे आमचं हैदराबादचं, सातारा संस्थांचं आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे उर्वरित महाराष्ट्रासाठी, 58 लाख नोंदी आमच्या सापडल्यात। किती वाईट वाटलं असं ना आम्हाला? तुम्हाला किती वाईट वाटतं बोगस खाऊन आमचं ओरिजिनल असून? हे खरे बोगस आहे, हे चोट्टे आहेत। सगळ्यांचं आरक्षण हे खात्यात, ओबीसीचं सुद्धा सगळे हेच खात्यात। आता ते पचत नाही, कारण आता सगळे जागे झाले, पचणार नाही त्यांना ते। तर आरक्षण मराठ्यांना दिलं जातं, त्यानंतर कोणतरी कोर्टात जातं, मागेही अशा घटना घडल्या होत्या, नंतर त्या आरक्षणावर ब्रेक लागतो। आता आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकवण्यासाठी कसोटी सुद्धा सुरू आहे। आपल्याकडनं उमेदवार कोणी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचा फॉर्म नाकारण्यात आला, अशी काही घटना आहे का नगराध्यक्षाच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये? नाही, मला ते नादच नाही भैया। माझं स्वप्न होतं माझ्या समाजाला हक्काचं त्याचं आरक्षण ओबीसीला ते मिळावं, त्याला योजना मिळाल्या पाहिजेत, त्याला शिक्षणात उच्च शिक्षण घेता आले पाहिजेत, कारण फीस आज खूप महाग झाल्यात, भरणं शक्य नाही आहे, नोकरीत गेला पाहिजे सगळ्या क्षेत्रातल्या। याच्यासाठी मला राजकारण एवढं मी त्याला महत्त्व नाही देत की ते काय होईल आणि काय नाही, मला त्याच्याशी नाही देणे घेणं। मात्र समाजाच्या लेकराला त्याच्या भविष्यासाठी आरक्षण पाहिजे ओबीसीतलं टिकणारं, म्हणून ते घेण्यासाठी मी लढतोय आणि ते घेणार आहे, राहिलेलं पण घेणार आहे। असेच आम्ही आता 2-3 कोटी आरक्षणात घातलेत, राहिलेलं पण ठेवत नाही। हैदराबादचं गॅजेट झालं आता पश्चिम महाराष्ट्राचं घेतोय, गेला महाराष्ट्रातला मराठा आरक्षणात। फक्त मला जरा दम्माने घ्यावं लागेल, कारण जळणाऱ्याची संख्या मराठ्यांवरती प्रचंड मोठी, त्यामुळे टप्प्यात जावं लागेल दम्मादम्माने। पण 1 वर्षाच्या आत एक मराठा मी आरक्षणात ठेवत नाही, सगळे आरक्षणात घालतो पूर्ण। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर जर निवडणुकांना ब्रेक लागला तर मोठा धक्का म्हणावा लागेल। त्याच्यात काय धक्का? फुकट खातात, लोकांचा वावर खाता आणि कोर्टाने सांगितलं तर होय बाहेर, त्यात काय धक्का आहे? तुपला खाय ना तू, तुला किती एकर आहे? 2 एकर, 4 एकर कसं का खातो तू? 2 एकर दुसऱ्याचं लेकरू पैसे मरते, चल होय बाहेर, काय वावरत तू? जमलं ते इतके दिवस, आता नसतं। समाज संयमानं घेत होता, जाऊ द्या आपलेच लेकरं आहेत ते सुद्धा असं म्हणत होते। आज आमच्या लेकराला तिकडं आमचं म्हणतात, आम्ही त्यांच्या लेकराला म्हणलं आमच्या डोळ्यात एक आमचं आरक्षण घेतलं, 16% सुद्धा घेतलं 94ला, 1994ला, तरी आम्ही काय नाही म्हणलो, जाऊ द्या गरिबाच्या लेकराचं कल्याण होतंय। आमचा हक्काचा असून सुद्धा आमच्या किती 6-7 पिढ्या मागं गेल्यात असून आमचा बॅकलॉग कोण भरणार? आता 67च्या नोंदी निघाल्यात आमच्या, 1884च्या काही निघाल्यात नोंदी त्या काळच्या। मग आमचं इतकं मध्ये वाटलं झालेलं 50-60 वर्ष कोण भरून देणार? आता तरी आम्ही सहन केलं, जाऊ द्या त्यांचं लेकरू ओबीसीचं आपलं लेकरू एकच आहे, आम्ही काय बोललो नाही। आज आमच्या लेकराला आरक्षण मागतोय तर आमच्या विरोधात चाललात, आमच्या विरोधात। तुमच्या लेकराबद्दल आमची भूमिका होती का? ही पचत नाही, नियतीला हे मान्य नाही। मराठी तुमच्याबद्दल चांगले वागले, तुम्ही मराठ्यांबद्दल चांगलं वागत नाहीत, हे नियतीला मान्य नाही। आता त्यांच्यावरच शेकलं। आता पण आरक्षण मर्यादा ओलांडली असेल तर मग पुन्हा निवडणुका लांबणीवर जातील, पुन्हा मराठ्यांचं नुकसान असेल किंवा जनतेचं नुकसान। जाऊ द्या ना, तुमचं काय गुतलंय म्हणा एवढं निवडणुकीत? हां,
लेकरं नाही का मोठे व्हावं वाटत शिक्षणातून नोकरीतून. त्याच्यात लढा ना. इकडं राजकारणासाठी का ओबीसीला मग हेच कळलंय. हे दुटप्पे भूमिकेचे नेते आहेत आपले ओबीसीचे. हे दाटून ओबीसी म्हणतात फक्त. यांना राजकारणासाठी आरक्षण पाहिजे. यांची मरमर कशासाठी आहे हे लोकशाहीला प्रामाणिकपणानं सांगतोय मी. हे स्टेटमेंटही असू शकतं मोठं. यांची मरमर फक्त राजकारणासाठी. ओबीसीच्या लेकराचं वाटलं झालं तरी चालतं यांना. आणि हे ओबीसीनं ओळखलं म्हणून यांच्या मागे ओबीसी येत नाही. हे ओबीसी मराठा भांडणच राजकारणासाठी लावतात. हेही गरीब ओबीसीच्या लक्षात आलं. गरीब ओबीसीला काय वाटतं, मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात ना, मराठ्याच्या लेकराला आरक्षण दिलं पाहिजे. आणि यांची भूमिका त्याच्यासाठी नाही, राजकारणासाठी. म्हणून ओबीसी हुशार झाला आणि यांच्यापासून बाजू सरकला. आता सध्याचं वातावरण बघितलं तर निवडणुकांच्या सभा, प्रचार सभा सुरू आहेत. महायुतीचे नेतेच एकमेकांवरती आरोप करताना पाहायला मिळतात. विकास कामं, निधी दिला नाही तर अशा प्रकारचे एकंदरीत धमक्या नेत्यांकडून, मंत्र्यांकडूनच पाहायला मिळतात. जनतेलाही धमक्या दिल्या जात आहेत. त्यांनी पेरलं तसं त्याला कोण का करेल. उदाहरणार्थ, ज्यांनी ओबीसीला आरक्षण दिलं, आधी म्हणतो मी, ज्यांनी दिलं त्याला कळतंय मी कोणाला म्हणतोय. ज्यांनी दिलं आज ओबीसीचे नेते त्यांनाच गोडे लावतात. ज्यांनी दिलं त्याचे उपकार मानावं लागतात. उपकार नाही मानित, घोडे लावतात रोज. हे अजित पवारला तर रोज घोडे लावतात ते, रोज ते बी. तरी ते त्यांचीच माया करतो आणि मराठा समाजाच्या लोकांना दुखवतो. हे सत्य उदाहरण आहे अजित पवारांचं. तसं होणारच ना. आता जसं पेरलंय त्यांनी तसं सुरू व्हायला लागलं. त्याच्यापेक्षा मराठ्याचे लोक जवळ धरले असते तर. आम्ही म्हणतो ओबीसी जवळ धरू नका, धरा ना. मराठ्यांच्या लाथाखाली तोडवायचे आणि आता त्यांच्या शिया खायच्या. आता मराठ्याचे लोक कामाला नसते आले. त्यांनी शिव्या दिल्यावर इकडून उत्तर द्यायला मराठ्याचे पोरं कामाला आले असते ना. आता मराठ्यांना वाटतं ना यांनी आपल्यासाठी काहीच नाही केलं, इथून पुढं तरी करतील ही अपेक्षा होती. ती पण नाही राहिली अजित पवारांकडून. आणि आपण मागेही एक शब्द बोललो होतो, ह्या दोघांनी सावध राहायला पाहिजे, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी. त्याला फडणवीस म्हणतात, भाऊ एकदा काम झालं ना, ते मलिदा करतो. मलिदा कळतो का तुम्हाला? मलिदा करतो ते. आमच्यात जत्रात मलिदा करतात बघा, बाजरीचा भाकरीचा गुळाचा. आता मलिदा करतो देव. एकदा त्याचं भागलं ना ते फडणवीस देऊ. दोघाच्या ढोंगाडावर लाथा टाकी. त्यामुळे म्हणलं होतं दोघं एक विचारानं राहा, आणखीन तरी दोघं विचारानं राहा, नाही तुमचं दोघाचा बी बाजारच उठीन देऊ. ओबीसी नेते लक्ष्मण हाके तुमच्यावर टीका करतात. आज तुम्ही मुंबईत आहात, खरं तर एक उद्योग जो शिबिर आहे त्याला उपस्थित राहणार आहात. मात्र तुम्ही पाकिस्तानमध्ये गेलं पाहिजे, तुम्ही प्रगल्भ पंडित आहात असं त्यांनी एकंदरीत म्हटलेलं आहे. आम्ही असल्याला महत्त्व देत नाही. असल्याचे प्रश्न विचारित जाऊ नका. खरंच ना, त्याला काहीतरी लायकी पाहिजे, काय पाहिजे. असल्याचं काय त्याला बोलायचं. आम्ही त्याला विरोधक मानलं नाही ना. मी मागे मीडियात काय सांगितलं, त्याला आम्ही विरोधक मानलं नाही. ज्या दिवशी विरोधक मानू त्या बघू ना. कारण का विरोधक मानलं नाही तर एनटी व्हिजिंटीला धनगराच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. ते बळच भांडणी कधी येत आहे. त्याच्यामुळे तसल्याला महत्त्व नाही द्यायचं. आता काही सवय असते, नाही थुकलं तरी थुका चाटायची. आता काय करणार तुम्ही असं थुका चाटणाराला. त्यामुळे आपण असल्याचे विषय सोडून द्यायचे. यांना एका साईडला हे करून द्यायचं आणि आपलं चलत राहायचं. असल्याला काय महत्त्व द्यायचं नाही. अजित पवारांचे डोळे उघडते ना. हे अजित पवारांचे उपकार आहेत मराठ्यावर. हे ते कचाकच घोडे लावणारे जमते त्याला. परत तो परळीचं एक पाळून ठेवला आहे अजित पवारांनी. हे देण आहे अजित पवारांचे महाराष्ट्राला. आता तुमच्यावरच उलटली. अजितदादा पवार आज मराठ्यांचे लेकरं तुमच्या कामाला आले असते. तुम्ही त्यांना बळ दिलं आणि मराठ्यांचं खच्चीकरण केलं. आता उलाटले तुमच्यावर. भोगा. तुम्हाला भोगू दिलं नसतं या मराठ्यांच्या लेकरांनी. तुमच्या पुढं 4 पावलं राहिले असते. 4 पावलं. परळीवाला संभळीता तुम्ही, परळीवाला संभळी तू त्यांना. तो धन्या घ्या, कुंकुना घ्या, आता घ्या. हा प्रश्न काढला असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरण, आता पुण्यतिथी, खरं तर पुण्यस्मरण आहे पहिलं उद्या. अजून न्याय मिळालेला नाही. या न्यायाच्या प्रतीक्षेत आणखी परिवार आहे. उद्या तुम्ही जाणार पण आहात तिथे. आता फडणवीस हे आपल्या अजितदादांचे मुख्य काहीतरी स्टार पंक्चर आहेत ना, ते स्टार पंक्चर काहीतरी. ते टार पंक्चर आहे त्यांचा. त्याच्यात अजितदादा सगळे टार पंक्चर असलेच आहेत. खुनं करणे, डाके टाकणे, पैसे लुटणे. नवीन माहिती एक आली मला, ती सांगतो तुम्हाला आता लोकशाहीला. म्हणजे या 7-8 दिवसात आली. मंत्र्याचे मोबाईल गायब होत होते दोन पहिल्यांदा. मंत्र्याचे नाही का, अचानक बसल्याच गायब व्हायचे. हाराला मीडियाला बातम्या यायची.
कुणाची टोळी शोधा म्हणा. रोग जर कळत असला अजित पवारला तर बरं होईल आणि फडणवीस साहेबांना सुद्धा. ते मोबाईलचे डाटे काढून घेत होते लोकांना घाबरायसाठी. एवढ्या टोळ्या डेंजर आहेत ते. तुम्ही ज्याला पाळताय ना अशा टोळ्या त्या डेंजर. मोबाईल असा तुम्ही काढून बी ठेवला तरी लगेच गायब होत होता 1 घंट्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.